नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे आज मेकअप ट्युटोरियल। स्टेप बाय स्टेप फंक्शनसाठी पार्टीसाठी लागणारा मेकअप कसा करायचा ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सर्वप्रथम आपल्याला आपली स्किन हायड्रेट करून घ्यायची आहे आणि त्यासाठी हे आहे ममाअर्थचं विटामिन सी फेस टोनर। ह्याच्यामध्ये आहे विटामिन सी आणि कुकुंबर, त्यामुळे आपली स्किन खूप छान राहते। हे थोडंसं आपल्या हातावर घ्यायचं आणि पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यायचं। हे थोडं सुकवायचं। हे सुकून झाल्यावर आपण यूज करणार आहोत ममाअर्थचं मॉइश्चरायझर। ममाअर्थचं अपटन ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर। ह्याच्यामध्ये टर्मरिक आणि सॅफ्रन आहे, ज्याच्यामुळे आपली स्किन खूप छान आणि टवटवीत राहते आणि आपली स्किन खूप छान अशी हायड्रेट पण होते। ह्या दोन्ही गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत। कोणताही मेकअप करा, पण त्याआधी तुम्हाला ह्या दोन गोष्टी लावायच्याच आहेत। आता मी यूज करत आहे मेबलिनचं हे कन्सिलर। तर तुम्ही बघू शकता मी कसं आणि कुठे कुठे लावतीये, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा। तुम्ही बघितलीच असेल माझा फेस थोडासा रेडिश झालेला आहे, त्यामुळे मी हे कन्सिलर लावत आहे। कन्सिलर मी हा स्पंजने पूर्ण चेहऱ्यावर ब्लेंड करणार आहे। तर तो मी कसा ब्लेंड करते हे तुम्ही नीट बघा। अशा प्रकारेच तुम्हाला सुद्धा करायचं आहे। मी यूज करत आहे मेबलिन न्यूयॉर्क फिट मीचं हे फाउंडेशन। मी ही शेड वापरते 115 नंबरची। जर तुमचाही फेसचा टोन माझ्यासारखाच असेल तर तुम्ही सुद्धा 115 वापरू शकता। व्यवस्थित हातावर काढून घेऊन, जास्त नाही थोडंसंच घ्यायचं आहे। आणि ह्यात एक खूप छान अशी टिप मी देत आहे। ग्लोसी आणि शायनिंगवाला मेकअप हवा असेल तर कोणतीही स्ट्रोब क्रीम तुम्हाला फाउंडेशनमध्ये थोडी मिक्स करायची आहे आणि आपल्या चेहऱ्यावर पूर्णपणे लावून घ्यायची आहे। जर का तुमच्याकडे कोणतीही स्ट्रोब क्रीम असेल तर तुम्ही ती घ्या आणि फाउंडेशनमध्ये मिक्स करून ती लावा। तुम्हालाच खूप छान असा वेगळा फरक दिसेल की फक्त फाउंडेशन आणि स्ट्रोब क्रीम विथ फाउंडेशन किती फरक आहे ते। आणि हे सुद्धा व्यवस्थित ह्या स्पंजने आपण ब्लेंड करून घेणार आहोत। ब्लेंडिंग ही की आहे आपल्या छान मेकअपची, त्यामुळे लक्षात ठेवा ब्लेंडिंग खूप छान झालं पाहिजे। कन्सिलर, फाउंडेशन हे जे काय आपण आपल्या स्किनला लावतोय ते व्यवस्थित ब्लेंड झालं पाहिजे, म्हणजे सगळीकडे सेम दिसलं पाहिजे, कुठेच कमी जास्त नाही दिसलं पाहिजे। म्हणून माझ्या मानेच्या भागाला आणि कानाच्या भागाला सुद्धा फाउंडेशन लावून घेत आहे। जे काही मी प्रोडक्ट्स ह्या व्हिडिओमध्ये यूज केलेले आहेत त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। तर तुम्हाला जर का ते प्रोडक्ट कोणते आहेत, कसे आहेत ते बघायचं असेल तुम्ही ते जाऊन त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला सगळे प्रोडक्ट मिळणार आहेत। तिथे जाऊन तुम्ही ते बाय करू शकता। माझ्याकडे आहेत मेबलिनच्या ह्या 2 लिक्विड लिपस्टिक। त्यातली ही एक आहे सेन्सेशन लिक्विड मॅट लिपस्टिक आणि ही लिक्विड मी वापरणार आहे ब्लश म्हणून। तर मी ही माझ्या दोन्ही साईडच्या गालांवर थोडी थोडी लावत आहे आणि ह्याला मी ब्लेंड करणार आहे माझ्या फिंगरने। तुम्ही कोणताही ब्रशने किंवा स्पंजने करू शकता, पण मला हे बोटांनीच करायला आवडतं, म्हणून मी माझ्या बोटांनीच हे छानपैकी दोन्ही साईडला ब्लेंड करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता मी कसं ब्लेंड करत आहे ते। छानपैकी दोन्ही साईडला ब्लेंड करून घ्यायचं आहे। आणि जर का थोडंसं हाताला लागलेलं असेल तर ते थोडं नाकाला सुद्धा लावून घ्या, म्हणजेच ते जरा सिमिलर दिसेल। वाव, ब्लश तर खूप छान दिसतोय। कसा वाटतोय तुम्हाला? आवडला ना? तर आता ब्लश लावून झालेला आहे। हे आहे मेबलिन न्यूयॉर्क फिट मी मॅट प्लस पोरोलेस प्रेस पावडर बफ बीच 130 ही त्याची शेड आहे। मस्त असं कॉम्पॅक्ट आपण पूर्ण चेहऱ्यावर लावत आहोत। मानेला, कानाला सगळीकडे छानपैकी लावून घ्यायची आहे। त्यानंतर मी करणार आहे डोळ्यांचा मेकअप। त्यासाठी माझ्याकडे खूप
खूप सुंदर अशी आयशॅडो प्लेट आहे आणि ही मला माझ्या नंदेने गिफ्ट केलेली आहे, त्यामुळे ह्याची लिंक तुम्हाला नसेल, पण ह्याच्यासारख्या ज्या आयशॅडो प्लेट आहेत त्यांची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मला डोळ्यांचा मेकअप सिंपलच ठेवायचा आहे, जास्त डार्क नाही करायचा आहे, कारण मी जी लिपस्टिक आहे ती डार्क लावणार आहे, म्हणून डोळ्यांचा मेकअप लाईट करणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशी शेड यूज करत आहे। तुम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्याला सूट होईल अशी आणि तुमच्या ड्रेसिंगला मॅच होईल अशी आयशॅडोची शेड सिलेक्ट करायची आहे आणि तुम्ही लावायची आहे। तर तुम्ही तुमच्या बोटांनी सुद्धा लावू शकता किंवा आयशॅडो ब्रशने सुद्धा लावू शकता। आधी मी सिंपल प्लेन अशी आयशॅडो यूज केली आणि त्याच्यावर आता मी लावणार आहे स्पार्कल ग्लिटरवाली आयशॅडो, त्याच्यामुळे थोडे शायनी दिसेल, अगदीच गॉडी नाही पण ग्लॉसी दिसेल असा मेकअप मला आवडतो। तर तुम्ही नीट बघून घ्या की मी कशी शेड सिलेक्ट करते आणि ती कुठे आणि कशी लावते ते। त्यानंतर मी यूज करत आहे मेबलिन न्यूयॉर्क कोलेसल बोल्ड आयलाइनर। हे आपण व्यवस्थितपणे छान लावून घेत आहोत। मला हे आरशात बघूनच लावायला जमतं, कॅमेऱ्यात बघून नाही, त्यामुळे मी हे लावून घेत आहे। हे आयलाइनर खूप मस्त आहे, डेली यूजसाठी मी तर तुम्हाला नक्की प्रेफर करेन। ऑफिसमध्ये जाताना मी नेहमी हेच लावून जाते, कारण हे खूप छान राहतं आणि खूप छान दिसतं पण। आयलाइनर लावून झाल्यावर मी लावत आहे मस्कारा, मेबलिन न्यूयॉर्क द कोलेसल व्हॉल्यूम वॉटरप्रूफ मस्कारा। हा खूप छान आहे, ह्याचा ब्रश तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे। ह्यानी आपल्या आयलॅशेस खूप छान दिसतात आणि त्यांचा व्हॉल्यूम पण खूप छान वाटतो आपल्या आयलॅशेसचा। आता मी करत आहे माझ्या आयब्रोजना हायलाइट आणि त्यासाठी मी यूज करत आहे ही आयब्रो पेन्सिल, जी की ब्राऊन शेड आहे आणि ही मी लोकल नॉवेल्टीमधून घेतलेली आहे। मी नेहमीच ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल प्रेफर करते आणि तुम्हालाही तेच सांगेन, कारण ब्लॅक आयब्रो पेन्सिल वापरल्यामुळे आपले आयब्रोज जे आहेत ते ओरिजिनल वाटत नाहीत, म्हणून मी ब्राऊन प्रेफर करते। आता मला लावायची आहे लिपस्टिक आणि त्यासाठी मी आधी करणार आहे, माझ्या लिप्सला शेप नाही आहे म्हणून मी त्यांना थोडंसं शेपमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी मी यूज करणार आहे ब्राऊन कलरचं लिप लायनर आणि त्या लिप लायनरने मी व्यवस्थित असं माझ्या लिप्सना मी आकार द्यायचा प्रयत्न करणार आहे। वाव, मला लिप लायनर खूप आवडतं। कधी कधी फक्त लिप लायनर आणि मध्ये थोडंसं लिप बाम किंवा पिंकिश कलरची थोडीशी लिपस्टिक लावली तरी खूप छान दिसतं। आणि त्यानंतर मी यूज करत आहे न्यूयॉर्क सुपर स्टे विनाइल लिक्विड लिपस्टिक आणि ही लिक्विड लिपस्टिक खूप बेस्ट आहे। जर फंक्शनसाठी तुम्हाला 12 आवर्ससाठी हवी असेल तर ही खरंच खूप बेस्ट आहे। कितीही खाल्लं त्याच्यावर पाणी प्यायला तरी ही लिक्विड लिपस्टिक जात नाही, खूप छान राहते जोपर्यंत आपण त्याला मेकअप रिमूव्हरने रिमूव्ह करत नाही तोपर्यंत। आता मी लावणार आहे टिकली, कारण टिकलीशिवाय मजा नाही, म्हणूनच माझ्याकडे ह्या 2 प्रकारच्या टिकल्या आहेत ज्या की मला असं वाटतं की ह्याच्यावर छान जाईल। पहिली मी ही लावत आहे ब्लॅक कलरची प्लेन टिकली। ही छान दिसतीये, पण मला असं वाटतंय थोडं अजून छान दिसू शकते जर मी ही मोती आणि डायमंडची टिकली लावली तर। तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये मला सांगा, कोणती टिकली मला छान दिसतीये, ब्लॅक की डायमंड आणि मोतीवाली। तर मंडळी, असा आपला खूप छान असा फायनल लुक क्रिएट झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला हा मेकअप ट्युटोरियल नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर हा लुक तुम्ही तुमच्या रील बनवण्यासाठी किंवा फंक्शनसाठी, पार्टीसाठी, कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये कोणतं पार्टी असेल किंवा काही फंक्शन असेल तर नक्की हा लुक तुम्ही क्रिएट करू शकता। तर हा लुक कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला।